गाईस वेलकम टू न्यू ब्लॉग. गाईस मी आता आहे भांडूर स्टेशनला आणि आता मी चालले वाशिंदा. बघा इथे सिद्धार्थ आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर वरती आहे आलेली सिद्धार्थ. लोकल 4 वाजून 13 मिनिटांची बदलापूरला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर थांबेल. पुढे सर्व स्थानकांवर थांबेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 सिद्धार्थ येतोय तिकडनं बघा. लाडात लाडात येतो एकदम. तेज लोकल है. ये लोकल ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकों पर रुकेगी. सभी स्थानकों पर रुकेगी. लोकल अराइव्स ऑन बघा इथे ट्रेन आली, कल्याण ट्रेन आली आहे. लोकल फॉर बदलापूर. आम्हाला जायचंय आसनगावला. म्हणजे वाशिंदा तर आसनगाव नाही तर कसारा ट्रेन आता पकडून जाऊ आम्ही. आणि बघा इथे ट्रेन आलेली आहे. ते सिद्धांत बसलेला आहे. राम राम भैयो करतोय, राम राम भैयो सिद्धांत करतोय. तर चला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेवू. आता आपण जाऊया घरी. व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू आपण. गरम बघा किती झालं, एवढं ऊन लागतोय ना, खूप ऊन लागते. सनस्क्रीन लावली तरी पण एवढं ऊन लागतं, भरपूर ऊन लागतोय. आणि ह्या जांभळी आले, ह्याला झोप आले, खाऊन पिऊन ह्याला सुस्ती आले. वाटाण्याला ह्या हा वाटाणा आता चाललंय वाशिंदमध्ये. एवढा ऊन लागते, भरपूर काय ऊन लागतं आणि खूप ऊन लागतं. आणि उन्हातनं बाहेर निघायला फार कंटाळा येतो. खूप रिस्की उन्हातनं बाहेर निघण्याचा, फारच ऊन असल्यामुळे. आणि काय हालत होते बघा चेहऱ्याची उन्हातनं. असा काळा ऊन पडून पडून चेहरा काळा पडतो एकदम. एवढे हालत होते ना उन्हातनं, खूप हालत होते, जाम हालत होते. फास्ट ट्रेन चालले बघा यासाठी. तर चला व्हिडिओ आपला आपण असंच कंटिन्यू ठेवू. काहीच आता आम्ही घरी आलोय. तर घरी आलोय आणि सिद्धांत बघा आल्या आल्या घरी आल्या आल्या काय घालतोय बघा, तुम्हाला दाखवते मी. बघा स्केटी घालतोय तो, स्केटी घालतोय. तर तुम्हाला दाखवते बघा कशी घालतो आणि किती त्याच्या मेहनत लागते घालायला ती स्केटी पायामध्ये. चला काहीच किती बूट घालायला मेहनत लागते आणि कशी घालते बूट बघा मी त्याला. पूर्ण लूज करायला लागतं आणि त्याला घालायला लागतं शूज. टाक पाय, पाहिलं टाक ना तू, प्रेशर नाही. पाहिलं टाक, लाव पाय. लावलाय मी, तू टाक. थांब जरा. अगं जवळ आहे जरा. टाक चल पाय. या या त्याला पुढे घे. थांब थांब जरासा जरासा. एवढी मेहनत घालायला लागते. दुखतोय. उभा राहा नीट तुला. या जा. गेला गेला थोडं. थांब थोडा टाक. अरे इकडे गेला. नाही 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 जरा. खूप मेहनत लागते घालायला. अंगाचा घाम घाम निघतो असं. ह्याला स्केटी घालायचं दुसऱ्याच्या जीवाचा पाणी पाणी निघतो मस्त. चला आता दुसरी. आता दुसरा रे. नंतर लेस पण टाईट कर. हे पूर्ण आहे ना, हा आतला भाग आहे ना पूर्ण बाहेर काढायला लागतो खेचून. मग तेव्हा ती स्केटी जाते खाल. टाक पाय, उभा उभा राहा. नीट नाही व्हिडिओ बनणार. अगं पाय ठेव ना. हा ठेव ना मी. अगं तसं नाही का आपण घालत, विसरलीस का? मी विसरले नाही, तू टाक ना पाय. तू टाक, तू विसरलीस वाटते. तू टाक ना पाय, मी विसरले नाही. तू पाय घालत नाही. बघा इथे त्याला स्केटी घातली आहे ही सगळी मी. आता ही स्केटी अशी टाईट करायची. प्रत्येक एक एक लेस ना खिचून 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 टाईट करायची असते. हे नाही टाक. टाकले ते आपण. नाही टाकला, गेला नाही अजून. गेलं. नाही गेला नाही गेला. टाकेल तर होईल. प्रत्येक लेस आहे ना खेचून खेचून टाईट करून घ्यायची. एक एक लेस. डिंग डिंग डिंग. मम्मीची हालत बघा. घाम आला तिला. घाम महिन्याने तर काय
दुसऱ्या माणसाचा जीव जातो स्कॅटी घालवायची तुला तर. पाय नीट कर ना, आकडा होतो तो पाय सुद्धा. कर पटकन, कर टाईट जोरात कर. जय महाराष्ट्र. बघा आता त्याला शूज घातलेत मी स्कॅटीचे शूज घातलेत आणि हे सगळं आता प्रॉपर त्याला सेट करून द्यायचे. तर सेट कसे करतात त्याचं प्रत्येक लेस एक एक वडायची असते तेव्हा ती फिटिंगला येते. प्रत्येक लेस एक एक टेंग टेंग टेंगाडे. प्रत्येक एक एक लेस त्याची फिट करायची असते. इकडनं एक लेस फिट करायची, इकडनं एक लेस फिट करायची. ही एक लेस फिट करायची, चांगली फिट करायची व्यवस्थित. बघा कधी कधी गडबड पण होते, कुठली खेचायची लेस आणि कुठली नाही समजत पण नाही, कधी कधी असं होतं. मम्मीने अख्खी लेसच वळून काढली. मग काय का नाही, एवढ्या लेस फिट करायला लागतात सगळ्या. हे काय सगळ्या लेस फिट करून आता ते व्यवस्थित झाला ना सेट पूर्ण. आल्या आल्या त्याला स्कॅटी घालायची होती. घरी आला आणि म्हणतो मला स्कॅटी घाल लगेच. मग आता काय ही स्केटिंगला मी रात्रीचे 10 वाजेपर्यंत काढणारच नाही. तर बघा ही स्कॅटी त्याला घातली आता व्यवस्थित दोन्ही पायांमध्ये छानपैकी. आणि तो स्केटी आता चालवेल. आणि बघा कशी स्केटिंग चालवतो. जर मी ग्राउंडवरती असेल ना गाईज तेव्हा तुम्हाला दाखवेल कशी स्पीडून चालवतो. स्केटी घालण्यासाठी बघा माझी हालत बघा किती, मला घाम बघा किती फुटला. एवढ्या त्या स्केटीला त्याच्यात जोर लागतो घालायला. स्केटी त्याची बघितलं ना, एवढी स्केटी घालायला लागते. तर इथे माझी देवपूजा पण मस्तपैकी झाली छानपैकी. इथे बघा मस्त स्वामींची पूजा केली छानपैकी मी. चल मग नंतर आता छान मस्त पूजा झाली. आम्ही घरी आलो संध्याकाळी छानपैकी पूजा करून घेतली आणि त्याला स्कॅटी घातली. आणि चला आता आपल्याला जेवण करायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. तर व्हिडिओ आपला आपण असंच कंटिन्यू ठेवू. प्लीज बघा आता मी इथे भाजी बनवते. तर भाजी वांग्याची भाजी बनवते, वांगा बटाट्याची भाजी आणि शेंग्याची भाजी, शेवग्याच्या शेंग्याची भाजी मी बनवते. तर तुम्हाला दाखवते. इथे मी मस्तपैकी आता ही वांगी कापून घेतली आहे, पाण्यामध्ये ठेवलेत. आणि शेंगा पण घेतले शेवग्याच्या, ते पण पाण्यामध्ये घेतलेत मस्तपैकी कापून सोलून घेतले. आणि इथे घेतले 2 कांदा, बटाटा आणि 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या. ते 2 कांदे घेतले छोटे छोटे कटिंग करायला आणि हा बटाटा घेतले त्याच्यामध्ये टाकायला. तर चला आता आपण आपली भाजी तयार करूया. तर गाईस मी इथे आता कढई ठेवली तापायला. मस्तपैकी कढई तापली की त्याच्यात ना तेल टाकून घेते. तर गाईस इथे कढईमध्ये मी आता तेल टाकलंय. त्याच्यामध्ये आता कांदा आणि कढीपत्ता टाकून दिलाय बघा. आणि ही लसूण पण आपण त्याच्यामध्ये टाकूया. कांदा लसूण कढीपत्ता टाकून घेतलाय. चांगला आता परतून घेऊया आपण. चांगला परतून घेऊया. कांदा बघा मस्तपैकी लाल होत आलाय. आता त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊया. तर इथे मी आता टॅमॅटो पण टाकले आणि टॅमॅटो चांगला आता परतून घेते. चांगला मऊ कांदा टॅमॅटो करून घ्यायचा, चांगला मॅश करून घ्यायचा.
ही कस्तुरी मेथी आहे, ही कस्तुरी मेथी थोडी मी टाकून घेते त्याच्यामध्ये, म्हणजे चांगला फ्लेवर येतो आणि चांगला सुगंध येतो आणि चव पण चांगली लागते कस्तुरी मेथीने. आता मी ते घरगुती तिखट मसाला, धना पावडर, हळद आणि कांदा लसूण मसाला हा टाकणार आहे त्याच्यामध्ये. मी चांगला आता मसाला टाकले, मी सगळे चांगले मसाले परतून घेते आणि त्यात थोडासा मीठ टाकते. तर बघा ह्याच्यामध्ये आता मी भाजी टाकली आहे, बटाटा, शेंगा आणि वांगा, त्याच्यात मी भाजी टाकली आहे. ती भाजी चांगली आता परतून घेते. पाच 10 मिनिटं वाफेवरच शिजवायची चांगली आणि नंतर मग थोडासा पाणी टाकायचं त्याच्यात. तर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. बघा इथे आपली मस्तपैकी भाजी बनली आहे छानपैकी. वांगा, बटाटा आणि शेंग, किती छानपैकी भाजी बनली बघा, मस्त तरी पण आली आहे छान. तर चला मग आपण आता जेवण पण घेऊया. व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू राहू दे. बघा इथे आता आपण मस्तपैकी वांगा, बटाटा आणि शेंगीची भाजी बनवली आणि मी आता जेवायला बसले. तर चला तुम्हाला दाखव. तर बघा इथे मस्तपैकी भाजी बनली आहे छान. मी आता भाकरी आणि भाजी खाणार आहे. इथे भाकरी घेतली आहे आणि भाजी आहे, तर मी आता भाजी खाणार आहे. वांगा बटाट्याची भाजी खूप छान झाली, मस्त झाली, टेस्टीच झाली आहे ती. बनवताना मी थोडंसं टेस्ट करून बघितली, खूपच मस्त झाली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हां, कमेंट करायला विसरू नका. Yeah.